नमस्कार मंडळी. आमोदला एक दिवशी तानाजी मूवी दाखवला आणि त्यावेळेसपासून तो सिंहगडावर जाण्यासाठी हट्ट धरू लागला. त्यामुळे एक दिवस अखेरचा मुहूर्त आमचा ठरला आणि आम्ही सिंहगडला जाण्यासाठी निघालो. सकाळी घरीच नाश्ता करून साधारणतः 9च्या आसपास आम्ही निघालो असेल. जातानाच हे खडकवासला धरण आम्हाला दिसलं. मागं बसून बोर झालेला आमोद नंतर पुढं बसायचे म्हणू लागला, त्यामुळे तो पुढं गेला आणि जाता जाताच आम्हाला हे माकड दिसलं. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. माकड बघून आमोद सुद्धा माकडासारख्याच उड्या मारायला लागला होता. त्याला खूप आनंद झाला होता माकडाला बघून. हे माकड सुद्धा आम्हाला छान असं लुक देत होतं. त्यानंतर तसंच पुढे जाऊन होल्ले होल्ले साजना धीरे धीरे बालमा असं म्हणत म्हणत आम्ही सिंहगडाचा घाट चढू लागलो. फायनली आम्ही सिंहगडावर पोहोचलो. गडावरच पार्किंगमध्ये थोडंसं फोटोशूट केलं. आमोद गडावरती चढण्यासाठी घाई करत होता, कारण त्याला तानाजी मालुसरेंचा पुतळा आहे, त्यानंतर ते कुठून आले हे सगळं बघायचं होतं. त्याचबरोबर उदयभानने तानाजी मालुसरेंना कुठं मारलं हे सुद्धा त्याला बघायचं होतं. त्यामुळे तो खूप एक्साइटेड होता आणि तो अजिबात फोटोसुद्धा काढू देत नव्हता. पळत पळत त्याला गडावरती चढत जायचं होतं. म्हणूनच आम्ही लवकर गडाकडे जाण्यासाठी निघालो. रस्त्यातच आमोदला जाताना बरंच काही दिसत होतं. ते तो त्याच्या बाबांना विचारत होता, माहिती घेत होता. मी तर म्हणेल की लहान मुलांना आपल्या छत्रपती शिवाजी महाराज हे कोण होते हे मोबाईलवरती दाखवण्यापेक्षा गड किल्ले फिरायला न्या. ते काय होते हे मुलांना आपोआपच समजून जाईल. आमोदची एवढी एक्साइटमेंट होती की तो हाताला सुद्धा पकडू देत नव्हता. नेहमीच्या पायाखालचा रोड नव्हता, तरीही त्याला एकट्यालाच जायचं होतं. पण आईच्या मनात कुठंतरी भीती असते, त्यामुळे मलाच थोडी भीती वाटत होती, कारण हा एकदमच पळत होता. थोडंसं पुढं गेल्यानंतर लागते ती म्हणजे घोड्याची पागा. ही घोड्याची पागा कसली असते हे बघण्यासाठी आम्ही आतमध्ये गेलो. या खिंडारातून आतमध्ये गेल्यानंतर हे थोडंसं पुढं अंगण आहे. त्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर हे दगडी असे खांब आहेत. वास्तविक हे पाण्याचे टाके असावेत, कारण याच्या मधोमध खांब आहेत. खडक खोदून निर्माण केलेली चौकोनी कुंडासारखी जागा आहे. तिथे पाणी आहे. आमोदला तिथे हात लावून बघायचं होतं नक्की हे दगडच आहे का. त्याची मस्ती तिथं सुद्धा चालूच होती. त्यानंतर हे पाण्याचे टाके आहे. सिंहगडावरती गेल्यानंतर भरपूर ठिकाणी असे पाण्याचे टाके तुम्हाला बघायला मिळेल. त्यानंतर चालू झाले हे भाजलेले कणीस, जांभळं, कैरी, बोरं, पेरू, काकडी विकणारे लोक. यांच्या उपजीविकेचे साधन हे एवढेच आहे. जाणारे पर्यटक थकून भागून येतात आणि काहीतरी खायचं म्हणून इथे खातात. आम्ही सुद्धा इथं थोडंसं खाल्लं आणि पुढं फायनली पोचलेलो आहे तानाजी मालुसरेंच्या स्मारकाजवळ, ज्याची आमोद पहिल्यापासून वाट बघत होता. त्याला तानाजी मालुसरेंचा पुतळा तिथं बघायचा होता. इथे आतमध्ये एंट्री करण्यासाठी चप्पल बाहेर काढावी लागते, त्यामुळे आम्ही सुद्धा चप्पल बाहेर काढली आणि आतमध्ये गेलो. गेटमधून आतमध्ये गेल्यानंतर डाव्या साईडला अशी ही नवीन शिल्पसृष्टी उभारलेली आहे. आमोद नव्हता त्यावेळी. मी आणि माझा नवरोबा आम्ही दोघेच इथे आलेलो होतो. त्यावेळी ह्याचं नुसतं काम चालू होतं. इथून आपण एंट्री केली आणि एंट्री करतानाच आतमध्ये जाताना उजव्या साईडला सिंहगडाचा संपूर्ण इतिहास आपल्याला इथे पाहायला मिळतो आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही भाषांमध्ये याचा इतिहास दिलेला आहे. आणि ह्या एका शिल्पामध्ये कोंढाण्याचा म्हणजेच आपल्या सिंहगडाचा संपूर्ण इतिहास आपल्या डोळ्यासमोर येतो. तेच कुतूहलानं आमोद खूप बारकाईनं बघत होता आणि ऐकत सुद्धा होता. त्याला संपूर्ण गडाचा इतिहास आम्ही इथे समजावून सांगितला. तो म्हणत होता की तानाजी काका इथे शिवाजी महाराजांना काय म्हणत आहेत. तर आम्ही सांगितलं, आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं, असं तानाजींनी छत्रपती शिवाजी महाराजांना म्हटलेलं होतं. त्यानंतर तसंच पुढं आम्ही तानाजी मालुसरेंच्या स्मारकाजवळ आलो. त्यानंतर आम्ही तिघांनीही या स्मारकाचं दर्शन घेतलं. मनोमनच वाटत राहिलं, धन्य ते छत्रपती शिवाजी महाराज आणि धन्य ते त्यांना लाभलेले मावळे. आमोद बराच वेळ तिथून निघायचं नावच घेत नव्हता. त्याला तिथं खूप आवडलं होतं. नंतर जाताना सुद्धा आम्ही दर्शन घेतलं आणि तिथून निघालो. पुढे गेल्यानंतर सिंहगडाचा आपल्याला हा नकाशा पाहायला मिळत आहे. यावरती कोणते पॉईंट्स बघण्यासाठी आहेत ते पॉईंट्सची नावं सुद्धा इथे दिलेली आहेत. तसंच पुढे जाऊन आम्ही अमृतेश्वरच्या मंदिरामध्ये गेलो. तिथे जाऊन तिथलं दर्शन घेतलं
साईडचा निसर्गरम्य परिसर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। आपलंच अनुकरण मुलं करत असतात, त्यामुळे कोणत्याही मंदिरात गेलं तर आमोदला उचलून घेऊन तिथली घंटा वाजवावीच लागते। दर्शन घेतलं आणि साईडलाच असलेल्या कट्ट्यावरती आम्ही बसलो। आम्ही इथे थोडंसं थकलो होतो, कारण बऱ्यापैकी ऊन होतं, पण आमोदची मस्ती तिथं सुद्धा चालूच होती। त्यानंतर पुढे हत्ती टाकेला गेलो। मस्त असा पाण्याचा तलाव होता, त्यामध्ये छोटे छोटे मासे सुद्धा होते। आम्ही तिथं गेल्याची चाहूल लागताच इथे एकदम तलावाच्या काठाला आलेले मासे आतमध्ये पाण्यामध्ये पळून गेले। सोबत खाण्यासाठी जे स्नॅक्स नेलेलं होतं ते स्नॅक्स आमचं अगोदरच संपून गेलेलं होतं, त्यातलं फक्त बिस्किट शिल्लक होतं। मग या माशांना खाण्यासाठी आमोद आणि त्याच्या बाबांनी बिस्किट टाकले। ते मासे बघा किती छान येत आहेत बिस्किट खाण्यासाठी। पुढे जाऊन पाहिलं तर एक मारुतीचं मंदिर सुद्धा होतं, तिथं सुद्धा आम्ही दर्शन घेतलं आणि तसंच पुढचे पॉइंट्स बघण्यासाठी गेलो। ऊन खूप होतं, दुपारचे 1 वाजलेले होते, तरी सुद्धा इथे किती धुकं आहे तुम्ही बघू शकता। इथेच वरती टेकडीवरती तानाजी मालुसरेंनी उदयभानला मारलं होतं आणि त्याच्याच समोर ही लांब वरती जी दिसतीये ती तानाजी कडा आहे। तिथूनच तानाजी मालुसरे वरती चढून आले होते। आम्ही चाललो होतो ते उदयभानला कुठं मारलं हा पॉइंट पाहण्यासाठी। आमोदची एक्साइटमेंट काही कमी होत नव्हती। आम्ही थकलेलो होतो, आम्हाला भूक लागलेली होती, पण त्याला हे सगळे पॉइंट्स बघायचेच होते। माझ्या मोबाईलची सुद्धा बॅटरी लो होत होती, त्यामुळे जमेल तेवढं मध्ये मध्ये मी शूटिंग केलं आणि त्यानंतर मोबाईल ऑफ करून ठेवून देत होते। आत्तापर्यंत माझा मोबाईल स्विच ऑफ झालेला होता। उदयभानला कुठं मारलं हा पॉइंट बघून आल्यानंतर खाली येऊन आम्ही कुल्फी खाल्ली। आमोदच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही बघू शकता। लहान मुलांना काय थंडगार खायला प्यायला मिळालं की मज्जाच असते। कुल्फी घेतली आणि आम्ही तसंच पुढं तानाजी कडा बघण्यासाठी निघालो। एवढ्या लांबवर दिसणारी ही तानाजी कडा चालून थकलेलो आम्ही। तानाजी मालुसरे एवढ्या रात्रीचं आपल्या मावळ्यांना घेऊन हा अख्खा गड सर करून वरती कसे गेले असतील हे बघूनच अंगात त्राण आलं आणि पटापट पुढे गेलो। याच्या पुढे सुद्धा गडावरती बघण्यासाठी आणखी 3 ते 4 पॉइंट्स आहेत, पण आम्हाला सगळ्यात पहिल्यांदा तानाजी कडा बघायची होती, कारण एक्साइटमेंट सर्वांनाच होती की तानाजी कुठून आले, कसे आले असतील। हे तर पिक्चरमध्ये बघितलं होतं, पण प्रत्यक्षात हे बघायचं होतं। कधी ना कधीतरी या ठिकाणी तानाजी मालुसरे आणि शिवाजी महाराजांचा सुद्धा पदस्पर्श झाला असेल, या भावनेनेच मन असं भरून येत होतं। तानाजी मालुसरे आणि बाकी मावळ्यांना सुद्धा वरती येण्यासाठी एका घोरपडीने मदत केली होती, हे सगळं समजावून आमोदला सांगितलं। त्यानंतर माघारी निघताना आमोदने कोकम सरबत पिऊन घेतला। दुपारचे 2:15 वाजले होते आणि तरी सुद्धा ह्या मुलामध्ये एवढी एनर्जी कुठून आली होती हे माहितीच नव्हतं, कारण आम्हाला एकदम कडाडून भूक लागलेली होती। तरी सुद्धा घोड्यावर बस, कुठं झाडालाच लोंबकळत बस। शेवटी एका ठिकाणी आम्ही जेवणासाठी थांबलो। मस्त अशी थंडगार झाडांची सावली होती। जिथे थांबलो होतो जेवणासाठी त्यांनीच खाली चटई सुद्धा अंथरलेली होती। निसर्गरम्य वातावरणामध्ये मस्त असं झुणका भाकरीचा बेत खायला मजाच काही वेगळी येणार होती। आता कोण सिंहगडावर आले आणि तिथले कुरकुरीत असे कांदा भजी खाल्ले नाहीत असं तर होणारच नाही। मस्त असे कुरकुरीत असलेले कांदा भजी आम्ही ऑर्डर केले होते। सुरुवातीला हे कांदा भजी आम्ही सगळ्यांनीच खाऊन घेतले, कुरकुरीत आणि तेवढेच चविष्ट सुद्धा होते। त्यानंतर इथे आमचं जेवण आलेलं आहे। जेवणामध्ये इथली संपूर्ण थाळी आणि एक पिठलं भाकरीची थाळी असे आम्ही जेवण ऑर्डर केले होते। मस्त असं गरमागरम पिठलं भाकरी, त्यानंतर थाळीमध्ये मटकीची उसळ, वांग्याचं भरीत, झणझणीत असं पिठलं, गरमागरम भाकरी आणि मौसूद शिजलेला इंद्रायणी तांदळाचा भात होता। सोबत तोंडी लावणीसाठी मिरचीचा ठेचा आणि कांद्याच्या फोडी सुद्धा होत्या। त्यासोबतच मसाला ताक सुद्धा आम्ही ऑर्डर केलेलं होतं। इथलं गरमागरम पिठलं आणि भाकरी खाण्याची मजाच काही वेगळी असते। इथलं सगळंच जेवण खूप छान होतं। सिंहगडावर आल्यानंतर असं कोणीतरीच असेल की इथलं जेवण करत नाही किंवा भजी खात नाही। जेवण इथलं बऱ्यापैकी तिखट असतं। आमचा आमोद जास्त काही तिखट खात नाही, त्यासाठी आम्ही इथे दही ऑर्डर केलेलं होतं। दही बघू शकता, एकदम घट्ट, घरी लावतो तसं दही होतं। पोटभर जेवण करून आम्ही परतीच्या मार्गावर निघालो। जाता जाता रस्त्यामध्ये एक माकड सुद्धा आम्हाला दिसलं। लोक जे देतात ते अगदी मस्त आपण जसं खातो त्या पद्धतीने खात होतं। केळ दिलं तर केळ सोलून खात होतं, शेंगा फोडून खात होतं
आमच्याकडे खाण्यासाठी फक्त बिस्किट उरलेलं होतं, त्यामुळे नवरोबाने त्याला खाण्यासाठी बिस्किट दिलं. त्यानंतर आमचं हे माकड टुनटुन टुनटुन उड्या मारत परतीच्या वाटेवर निघालं. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.